नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज सूर्य मकर राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश करतो आणि आता दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते। मित्रांनो, विषय हा आज नाही आहे। बघा मित्रांनो, या चॅनलचं ध्येय एक आहे, कायदेविषयक सल्ला, विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन आहे का नाही, आणि दिव्यांगांविषयी ज्या काही योजना असतात, म्हणजे योजना असो किंवा दिव्यांगांशी रिलेटेड व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले जात असतात। तर माझी एकच समस्या आहे, प्रॉब्लेम आहे तुमच्या सगळ्यांपुढे माझं एकच मत आहे, माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, तुम्ही या चॅनलवर आल्यानंतर व्हिडिओ तर बघता, पण अर्धवट व्हिडिओ सोडून निघून जातात। त्यामुळे तुम्हाला समजत नाही की व्हिडिओला लाईक करायचं किंवा नाही, कमेंट करावी तरी काय। तर असं न करता मित्रांनो, माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट केल्याशिवाय मला समजणार नाही की तुम्हाला माहिती आवडते किंवा आवडत नाही। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की तुम्ही बघायचं म्हणूनच बघता हे मला समजत नाही। तुमच्या मार्गदर्शनाशिवाय इथे कुठलंही काम होऊ शकत नाही। तुम्ही आहात म्हणून हे यूट्यूब चॅनल आहे। तुमच्यामुळे आज चॅनलवर 297 सबस्क्रायबर्स झालेले आहेत। वॉच टाईमसुद्धा पूर्ण होत नाही आहे, कारण तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडून निघून जाता। त्यामुळे मित्रांनो, मला या व्हिडिओमध्ये अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच सल्ला द्याल की मी कोणते व्हिडिओज या चॅनलवर अपलोड करायला हवेत। तुमच्या सल्ल्याशिवाय कुठलंही काम या यूट्यूब चॅनलवर आजपासून म्हणण्याऐवजी उद्यापासून कुठलंही काम तुमच्या सल्ल्याशिवाय होणार नाही। जे तुम्हाला व्हिडिओज उपयोगी पडतात तसेच व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेल, पण अट एकच असणार, तुम्हाला जे व्हिडिओज हवे आहेत, ज्या विषयीचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत, जर तुम्ही मला दररोज कमेंट केलात तर एक दिवस आड करून या चॅनलवर व्हिडिओज अपलोड करण्यात येईल। कारण कुठलेही टॉपिक निवडण्याऐवजी अगोदर रिसर्च करावं लागतं, काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, हे सुद्धा सगळं काही व्यवस्थित करूनच व्हिडिओज अपलोड केले जातात। तर मित्रांनो, माझं एक ऑब्झर्वेशन आहे, गेल्या 4-5 महिन्यापासून मी बघतोय, काही यूट्यूबर्स असे आहेत की या लोकांनी यूट्यूबवर कचऱ्याचाच बाजार भरवलेला आहे। जसे की एटी बी गुरुजी आहे, त्याच्यानंतर आपले मराठी आहे, अनेक मराठी साहित्य असं काहीतरी यूट्यूब चॅनलचं नाव आहे। या लोकांनी सगळीकडे कचरा पसरवून ठेवलेला आहे। मित्रांनो, हे लोक करतात काय, लाडकी बहीण योजनेविषयीची माहिती देतात। माहिती देणं हे काय चुकीचं नाही किंवा या लोकांचा हा गुन्हा पण नाही, पण गुन्हा यांचा एकच आहे की बऱ्याचशा दिवसापासून या लोकांना मी फॉलो करत आहे। आता गेल्या 20 ते 25 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना 2 वेळा पैसे मिळाले आहेत। 25 दिवसापूर्वी या लोकांनी एकच गोंधळ माजवलेला होता चॅनलवर, सगळ्याच यूट्यूबरने 4,600 रुपये मिळणार, 4,200 रुपये मिळणार, पण मिळाले फक्त 1,500। आणि या गेल्या 4-5 दिवसामध्ये सुद्धा या लोकांनी आणखी एकच गाणं गायला सुरुवात केली या लोकांनी की आता महिलांना मिळणार 3,000, कोणी बोलतंय की 6,000 रुपये मिळणार। अरे मूर्ख लोकांनो, म्हणजे यूट्यूबर तर हे मूर्ख आहेतच, पण या लोकांना सुद्धा फॉलो करणारे
मूर्खच असणार ना. तर आता सुद्धा 1500 रुपये आलेले आहेत. मग तुम्ही अशा खोटं बोलणाऱ्या लोकांना, लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या लोकांच्या व्हिडिओला तुम्ही 8-8, 10-10 हजार रुपये लाईक करता, भरभरून चॅनलला सबस्क्राईब करता, कारण ती माहिती तुमच्या फायद्याची आहे. पण चुकीची माहिती घेणं हे तुमच्या फायदेशीर ठरेल का? मग इथे चॅनलवर माहिती योग्य देऊनसुद्धा तुम्ही सपोर्ट करत का नाही? मग भ्रष्टाचार आपल्यापासून सुरू होतो का पुढच्या व्यक्तीपासून? जर पुढचा व्यक्ती भ्रष्टाचार करत असेल आणि त्याला जर आपण हातभार देऊ किंवा देत असलो तर मग यामध्ये देणारा त्या व्यक्ती घेणाऱ्यापेक्षा देणारा मूर्ख माणूस आहे ना. मग मी तुम्हाला खोटी माहिती तर या चॅनलवर देत नाही, तुमची फसवणूक होत नाही आणि लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम माझं नाही आणि मी ते करत पण नाही. तरीसुद्धा या चॅनलला सपोर्ट का मिळत नाही हेच मला समजत नाही. कारण मूर्ख आणि माजलेल्या लोकांकडेच पैसा भरपूर असतो, याचा अर्थ तो शहाणा झाला. आणि ज्या व्यक्तीकडे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज कमी आहेत, याचा अर्थ तो यूट्यूबर छोटा आहे. हो, मी छोटा यूट्यूबर आहे, पण या घुसखोरांसारखं काम तर करत नाही ना. या मूर्ख लोकांसारखं तुम्हाला चुकीची माहिती तर देत नाही. मी जे काय अनुभवतो आणि जे मी प्रॅक्टिकली करत असतो त्याचविषयीची माहिती फक्त मी तुम्हाला या चॅनलवर देत असतो. मला कळत नाही की माझी भाषा तुम्हाला समजत नाही किंवा तुम्हाला माझ्या भाषेतून काय बोलावं हे कळत नाही, की मी एकदम मनाला लागेल असंच बोलतो किंवा तुम्हाला पटत असेल असंच मी बोलतो. पण हे कळणार कधी? तुम्ही कमेंट केलात, व्हिडिओला लाईक केलात तर मला कळेल की तुम्हाला समजतंय किंवा नाही. तर मित्रांनो, जास्त बोलून काय अर्थ नाही, कारण तुमच्या डोक्यामध्ये कुठलीही गोष्ट जातच नाही आणि जाणार पण नाही. कारण फालतूच्या लोकांसाठी वेळ आणि फालतू व्हिडिओ करता तुम्हाला नक्कीच वेळ काढायचा असेल, तुम्ही काढू शकता. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.